फिजिओथेरपी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आणि तरुण फिजिओथेरपिस्टना जागतिक दर्जाची कौशल्य आत्मसात करता यावीत, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी IHO इंटरनॅशनल ट्रिपल सर्टिफिकेशन कार्यशाळेचं कोल्हापुरात आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातून 80हून अधिक फिजिओथेरपिस्ट आणि विद्यार्थी सहभागी झाले होते। DY पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर चंद्रप्रभू जंगमे, डॉक्टर प्रांजली धमणे, डॉक्टर संध्या धवळे, डॉक्टर श्रीकृष्ण काळे, डॉक्टर अन्विता कुमार, गुडविल अँबॅसेडर ऑफ इंडिया विश्वजित काशीद, उद्योजिका अंजोरी सचिन कुंभोजे, महान भारत केसरी पैलवान माऊली जमदाडे, भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाचे माजी प्रशिक्षक अजित पाटील, प्रो कबड्डी खेळाडू आर्यवीन नवले यांनी या कार्यशाळेला उपस्थित राहून सहभागींचं मनोबल उंचावलं। भारतीय कबड्डी संघाचे मुख्य फिजिओ डॉक्टर विवेक भानुशाली, प्रो कबड्डी लीगचे मुख्य फिजिओ डॉक्टर महेश शिंदे यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केलं। या कार्यशाळेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश पोळ यांनी ही कार्यशाळा जागतिक दर्जाचे फिजिओथेरपिस्ट घडवण्याच्या युगाची सुरुवात असल्याचं सांगितलं। आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढी ग्रँड लेवलला वर्कशॉप कधी झाला नव्हता। तर हा आता पश्चिम महाराष्ट्रातला फिजिओथेरपिस्टचा सर्वात मोठा झालेला वर्कशॉप आपण पार पाडला। या 3 दिवसांमध्ये फिजिओथेरपिस्टना फक्त त्या स्किल शिकावं यासाठी नाही, तर फिजिओथेरपी कम्युनिटी बिल्ड व्हावी, त्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड व्हावा, पेशंटचं कम्युनिकेशन किंवा काउन्सिलिंगची स्किल्स अजून चांगली व्हावी, जेणेकरून हे जे 80 लोक 85 लोक आपल्यापर्यंत आले आणि स्किल्ड होऊन गेले ते अनेक पेशंट्सपर्यंत पोहोचतील आणि त्यांचे वेदना दूर करतील, हा पर्पज होता। या कार्यशाळेच्या आयोजनासाठी CEO डॉक्टर अथर्व मुळये, सचिव यश बोडके आणि सोहम जाधव यांनी परिश्रम घेतले। कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी DY पाटील ग्रुपचे उपाध्यक्ष आमदार सतेज D पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचं सहकार्य लाभलं।